जय जिजाऊ जय शिवराय. तर माझ्या मराठा बांधवांनो, मला हे एक सांगायचं आहे की आपल्या सरकारकडे 8 मागण्या होत्या. तर 8 मागण्यापैकी 4 मागण्या आम्ही मान्य करतो असं म्हणल्याच्या नंतर दादाने उपोषण सोडलं. तर त्यातल्या 4 मागण्यापैकी एक आपली मागणी म्हणजे की शिंदे समिती 1 वर्ष एक वर्षाची मुदतवाढ शिंदे समितीला देऊ असं सांगितलं होतं सरकारने त्याच्यात. पण त्यांनी तसं न करता फक्त 30 जूनपर्यंत आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे. तर मला प्रत्येक बांधवाला सांगायचं की आपल्याला दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून हे आपल्या कुणबी नोंदी शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता हे आपले भांडण तंटा जे असतील शेताबद्दल ती जरा मागं ठेवा, बाजूला सरकावा आणि आपला समाज एकत्र कसा येईल आणि आपण दुसऱ्याची पण मदत कशी करू ह्याचा जरा विचार करून त्या पावलानं पुढे चला. कारण की आता एकदा संधी गेली तर परत भेटणार नाही. आपण म्हणतो की मी 7 पिढ्याचं कमवून ठेवलंय, पण आता ही आपल्या पिढ्याना पिढ्या जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत आपलं ही आरक्षण आपल्यासाठी फायद्याचं आहे. ह्याचा विचार करून प्रत्येकानं काळजीपूर्वक ह्या नोंदीचा उपयोग करून घ्यावा आणि ही नोंदी कुठं आहेत काय नाही ह्याचा शोध प्रत्येकानं घ्यावा. कारण की फक्त आपल्या पैसे आता 4 महिने राहिलेले आहेत. आणि माझं असं आणखीन एक सांगणं आहे की प्रत्येकानं कुणाचं नाव आहे, आणखीन कुणाची नोंद आहे, कुणाचं नाव आहे ह्याची आपलं नाव बघताना दुसऱ्या आणखीन 4 बांधवाचे किंवा जेवढं आपल्याला लक्षात येतील किंवा ती हे करून घ्यावी त्या बांधवाची नावं आणि सांगा बाबा तुझी अशी नोंद तिथं आहे. किंवा आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण सहकार्य आपल्या बांधवांना करायचं. कारण की आपला समाज पुढे न्यायचा आहे आपल्याला. कारण की एक तर ह्या सरकारच्या मनात द्यायचं नाही आणि पण आपण कसं आहे की आपल्या हक्काचं असल्यामुळे ती देना गेल्यात पण आपण हिसकावून गेलोय. ह्या पद्धतीनं आपलं आता चालू आहे. ज्यावेळेस अंमलबजावणी आता इतके दिवस झाले पण अंमलबजावणी त्या सरकारनं केली नाही. ज्यावेळेस दादानी जरा थोडी भाषा थोडीशी असं कडवट वापरली त्यावेळेस मग ह्यांनी की ही मुदतवाढ तरी तेवढी दिली की 30 जूनपर्यंत किंवा ह्या राहिलेल्या 3 ह्याच्या पण अंमलबजावणी आम्ही लवकर करू असं सांगितलं. तर माझ्या बांधवांना हे सांगायचं की होईल एवढं लवकरात लवकर आपण स्वतःचं पण नोंदी हुडकायचा प्रयत्न करावा आणि दुसऱ्यांना पण मदत करावी. आपल्या गावातला एक जरी सदस्य गेला तरी आपल्या गावातल्या आणखीन कुणाच्या नोंदी त्यात सापडते ही एकदम बारकाईनं बघावं आणि होईल एवढं सहकार्य करावं. जय जिजाऊ जय शिवराय.